आई वडिलांच्या मनात काही साध्या पण खूप मोठ्या इच्छा असतात. आपली मुलं आनंदी राहावीत, चांगलं शिकावीत, निरोगी राहावीत आणि आयुष्यात यशस्वी व्हावीत अशी त्यांची मनापासून इच्छा असते. मुलांना कधीच पैशांची अडचण येऊ नये आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला आपल्या हातून आधार मिळावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. या सगळ्या इच्छांच्या मागे एकच महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे पैसा. आज मुलं लहान असतात, त्यांच्या गरजा मर्यादित असतात आणि भविष्यातील मोठे खर्च दूरचे वाटतात. पण वेळ खूप वेगाने पुढे जातो. शाळा, कॉलेज, उच्च शिक्षण, परदेशात अभ्यास, वाहन, लग्न आणि इतर अनेक गरजांसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता भासते. त्यावेळी अचानक एवढे पैसे उभे करणं कठीण होऊन जातं. म्हणूनच मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. ही काही अवघड गोष्ट नाही. थोडी माहिती, योग्य नियोजन आणि सातत्याने केलेली बचत यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी मोठा निधी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसं करायचं. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. मंडळी, हे नियोजन अवघड नाही. सुरुवात फक्त एका साध्या प्रश्नाने होते. आपल्याला मुलांसाठी नेमकं कशासाठी पैसे साठवायचे आहेत? उच्च शिक्षण, परदेशात शिकणे, शालेय सहली, वाहन, लग्न किंवा भविष्यात आर्थिक मदत ही सर्व उद्दिष्टे असू शकतात. एकदा ही उद्दिष्टे स्पष्ट झाली की पुढचा मार्ग सोपा होतो. त्यानंतर कोणते उद्दिष्ट सर्वात महत्त्वाचे आहे हे ठरवावे लागते. बहुतेक पालकांसाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे ध्येय असते, कारण चांगले शिक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्याची मजबूत पाया भरणे. यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग येतो भविष्यात किती खर्च येईल याचा अंदाज घेणे. आज एखाद्या चांगल्या कॉलेजची फी 20 किंवा 25 लाख रुपये असू शकते, पण महागाईमुळे काही वर्षांनी हाच खर्च दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकतो. उदाहरणार्थ, आज 23 लाख रुपये असलेली एखाद्या नामांकित कॉलेजची किंवा शाळेची फी काही वर्षांनी 60 लाख रुपयांपर्यंत होऊ शकते. त्यामुळे आजच्या खर्चावर नव्हे तर भविष्यातील वाढत्या खर्चावर आधारित नियोजन करणे आवश्यक आहे. फक्त पैसे साठवून उपयोग होत नाही, त्या पैशांची वाढती झाली पाहिजे, कारण शिक्षणाचा खर्च सामान्य महागाईपेक्षा अधिक वेगाने वाढतो. म्हणूनच अशा गुंतवणुकीची निवड करावी लागते जी महागाईला मागे टाकू शकते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडातील SIP, सोने किंवा सुकन्या समृद्धी यांसारखे पर्याय उपयोगी ठरू शकतात. SIP मुळे दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवली जाते आणि कालांतराने त्यातून मोठा निधी तयार होतो. समजा तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली. सुरुवातीला ही रक्कम छोटी वाटू शकते, पण 10 ते 15 वर्षे सातत्याने गुंतवणूक केली तर त्यातून मोठी रक्कम तयार होऊ शकते. हा छोट्या बचतीचा मोठा परिणाम असतो. गुंतवणुकीत वेळ ही सर्वात मोठी ताकद असते. जितक्या लवकर सुरुवात कराल तितका फायदा जास्त मिळू शकतो. मुलांच्या भविष्यासाठी निधी उभारण्याची जबाबदारी फक्त आई वडिलांचीच असावी असे नाही. आजी, आजोबा, काका, काकू किंवा इतर कुटुंबीय देखील दर महिन्याला थोडे योगदान देऊ शकतात. प्रत्येकाची छोटी मदत मिळून काही वर्षात मोठा शिक्षण निधी तयार होऊ शकतो. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब मिळून मुलांच्या स्वप्नांना आर्थिक आधार देऊ शकते. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे केवळ पैसे साठवणे नाही, ते म्हणजे त्यांच्या स्वप्नांना बळ देणे, त्यांच्या शिक्षणाला आधार देणे आणि त्यांना आत्मविश्वासाने आयुष्यात पुढे जाण्यास मदत करणे. आज केलेली छोटी बचत उद्या त्यांच्या करिअरचा, शिक्षणाचा आणि यशाचा मजबूत पाया बनू शकते. म्हणूनच योग्य वेळेची वाट पाहू नका. सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे, कारण प्रत्येक पालकासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या मुलांचे सुरक्षित, सक्षम आणि उज्ज्वल भविष्य. आज तुम्ही केलेली थोडीशी बचत उद्या त्यांच्या मोठ्या स्वप्नांना उंच भरारी देऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा फिलिंग्स मनातल्या. धन्यवाद.